मराठी कलाविश्वात अनेक आदर्श जोडपी पाहायला मिळतात, ज्यांनी जन्मभर सुखाचा संसार केला आहे. परंतु काही असे कलाकार आहेत ज्यांचे लग्न फार काळ टिकत नाही. मग असे कलाकार आपल्या जोडीदाराशी फारकत घेऊन दुसरे लग्न करतात. अनेक सेलिब्रिटी दुसरे लग्न करून आयुष्याची नवीन सुरुवात करतात. असे अनेक मराठी सुपरस्टार आहेत ज्यांनी 2-3 लग्न केली आहेत. चला तर पाहूया कोण आहेत ते कलाकार. व्ही शांताराम. दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी आपल्या आयुष्यात 3 लग्न केली. त्यांनी 1921 साली विमलाबाई यांच्याशी पहिले लग्न केलं. नंतर त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यावर ते वेगळे झाले. त्यानंतर त्यांनी 1941 मध्ये जयश्री शांताराम यांच्याशी दुसरं लग्न केलं. मात्र पुढे त्यांच्यात आणि अभिनेत्री संध्या यांच्यात वाढलेल्या जवळीकीमुळे जयश्री आणि व्ही शांताराम यांच्यात वाद होऊ लागले. त्यानंतर शांताराम यांनी जयश्री यांच्याशी 1956 साली घटस्फोट घेतला आणि अभिनेत्री संध्या यांच्याशी तिसरं लग्न केलं होतं. महेश मांजरेकर. सध्याचे आघाडीचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही 2 लग्न केली आहेत. 1987 साली त्यांनी कॉस्ट्युम डिझायनर दीपा मेहता सोबत लग्न केलं. पण पुढे 1995 साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना सत्या आणि अश्वमी ही 2 मुलं आहेत. नंतर त्यांनी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांच्याशी लग्न केले. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव सई मांजरेकर आहे आणि ती सुद्धा अभिनेत्री आहे. नुकतेच महेश मांजरेकर यांच्या पूर्वपत्नी दीपा मेहता यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. स्वप्नील जोशी. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते स्वप्नील जोशी यांनी 2 लग्न केली आहेत. 2005 साली त्यांचं पहिलं लग्न अपर्णा जोशी यांच्याशी झालं होतं. मात्र त्यांचा संसार फक्त 4 वर्ष टिकला. 2009 मध्ये घटस्फोट झाल्यावर 2 वर्षांनी स्वप्नील जोशी यांनी दुसरं लग्न केलं. त्यांनी 2011ला डेंटिस्ट लीना आराध्य यांच्याशी लग्न केलं. आता त्यांना मायरा आणि राघव नावाची 2 मुलं आहेत. रेश्मा शिंदे. मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचं पहिलं लग्न अभिजित चौगुले यांच्याशी झालं होतं. मात्र काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर रेश्मा शिंदे हिने आपल्या कामाकडे पूर्णवेळ लक्ष केंद्रित केलं होतं. शेवटी गेल्या वर्षी तिने दुसरं लग्न केलं. तिने IT इंजिनियर पवन यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे. कॉमेडी किंग लक्ष्मीकांत बेर्डे यांची सुद्धा 2 लग्न झाली होती. त्यांचे पहिलं लग्न अभिनेत्री रुही बेर्डे सोबत झालं होतं. पण काहीच वर्षातच त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर ते वेगळे राहायला लागले. अखेर 1998 साली रुही यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर अभिनेत्री प्रिया बेर्डेसोबत लक्ष्मीकांत यांनी दुसरं लग्न केलं. त्यांना अभिनय आणि स्वानंदी ही 2 मुलं असून ते दोघे सुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. गिरीश ओक. डॉक्टर गिरीश ओक यांनीही 2 लग्न केली आहेत. त्यांचं पहिलं लग्न पद्मश्री पाठक यांच्यासोबत झालं होतं. अभिनेत्री गिरिजा ओक त्यांची मुलगी आहे. परंतु काही वर्षानंतर गिरीश आणि पद्मश्री यांनी घटस्फोट घेतला. पद्मश्री यांना घटस्फोट दिल्यानंतर 2008 साली गिरीश यांनी पल्लवी यांच्यासोबत लग्न केलं. आता या दोघांना दुर्गा नावाची मुलगी आहे. रणजित जोग. दिवंगत अभिनेते संजय जोग यांचा मुलगा अभिनेता रणजित जोग यांनीही 2दा लग्न केलं आहे. रणजितने 2013 साली संयुक्ता जोग हिच्याशी विवाह केला होता. मात्र थोड्याच वर्षात दोघं वेगळे झाले. नंतर रणजित यांनी 2023 साली अभिनेत्री आणि नृत्यांगना प्रणाली धुमाळ हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. शशांक केतकर. अभिनेता शशांक केतकर हा सुद्धा 2 वेळा बोहल्यावर चढला आहे. त्याने आपली सहकलाकार तेजश्री प्रधान हिच्याशी लग्न केलं होतं. पण काही महिन्यातच त्यांचा संसार मोडला. तेजश्री बरोबर घटस्फोट झाल्यावर शशांक केतकरने दुसरं लग्न केलं. त्याने अभिनेत्री प्रियांका ढवळे हिच्याशी दुसरं लग्न केलं आहे. आता शशांकला ऋग्वेद नावाचा मुलगा आणि राधा नावाची मुलगी आहे. भार्गवी चिरमुले. मराठी मालिका आणि सिनेमे गाजवणारी अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिची सुद्धा 2 लग्न झाली आहेत. तिने 2012 साली पंकज एकबोटे यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही महिन्यात त्यांचा घटस्फोट झाला. नंतर 2015 साली तिने पुन्हा लग्न केले. पण त्यांचेही लग्नही तुटले. काही काळातच त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या दुसऱ्या पतीविषयी जास्त माहिती उपलब्ध नाहीये. पियुष रानडे. पियुष रानडे हा मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. 2010 मध्ये पियुषने फॅशन स्टायलिस्ट शाल्मली तोळेशी लग्न केलं. मात्र लग्नाच्या 4 वर्षातच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नंतर पियुषने जानेवारी 2017 मध्ये अभिनेत्री मयुरी वाघशी लग्न केलं. मात्र काही महिन्यातच त्यांचा घटस्फोट झाला. मयुरीला घटस्फोट दिल्यानंतर पियुषचं नाव मीरा सारंग हिच्यासोबतही जोडलं गेलं होतं. मात्र हे नातेही फिसकटल्यावर त्यांनी नुकतंच अभिनेत्री सुरुची अडारकर हिच्याशी तिसरं लग्न केलं आहे. रेणुका शाणे. मराठी आणि हिंदी सिनेमा गाजवणाऱ्या अभिनेत्री रेणुका शाणे यांची सुद्धा 2 लग्न झाली आहेत. त्यांचा पहिला विवाह अभिनेते दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याशी झाला होता. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही.
नंतर रेणुका यांनी बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा यांच्याशी दुसरं लग्न केलं। त्यांना शौर्यमन व सत्येंद्र नावाची 2 मुलं आहेत। सोनाली कुलकर्णी दिग्गज मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनीही 2 लग्न केली आहेत। त्यांचे पहिले लग्न दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर झालं होतं, पण हे लग्न फार काळ टिकलं नाही। दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर सोनालीने सोनी एंटरटेनमेंटचे CEO नचिकेत पंतवैद्य यांच्याबरोबर लग्न केलं। त्यांना कावेरी नावाची मुलगी आहे। संग्राम समेळ मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता संग्राम समेळ हा सुद्धा 2दा विवाह बंधनात अडकला आहे। त्याने 2016 साली अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्याशी लग्नगाठ बांधली होती, पण त्या दोघांचंही नातं फार काळ टिकलं नाही। त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर त्याने गेल्याच वर्षी डान्सर श्रद्धा पाठक हिच्याशी दुसरं लग्न केलं। काशीनाथ घाणेकर मराठी सिनेमातील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेते काशीनाथ घाणेकर हे सुद्धा 2दा विवाह बंधनात अडकले होते। त्यांचं पहिलं लग्न इरावती भिडे यांच्याशी झालं, मात्र हे लग्न जास्त काळ टिकलं नाही। हे लग्न मोडल्यानंतर त्यांनी सुलोचना यांच्या कन्या कांचन लाटकर यांच्याशी दुसरं लग्न केलं। शमिष्ठा राऊत अभिनेत्री शमिष्ठा राऊत हिनेही 2 लग्न केली असून तिचं पहिलं लग्न अमेय निपाणकर यांच्याशी झालं होतं, मात्र पुढे 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला। त्यानंतर तिने निर्माते तेजस देसाई बरोबर दुसरं लग्न केलं। दोघेही सध्या निर्मिती क्षेत्रात काम करत असून त्यांना एक गोंडस मुलगी देखील आहे। शमा देशपांडे राजा गोसावी यांच्या कन्या अभिनेत्री शमा देशपांडे यांचीही 2 लग्न झाली आहेत। त्यांनी वयाच्या 18व्या वर्षी किरण देशपांडे यांच्याशी लग्न केलं होतं, मात्र पुढे किरण यांना लिव्हर सोरायसिस हा आजार झाला। या आजाराशी तोंड देत असताना त्यांचं निधन झाले। नवऱ्याच्या मृत्यूनंतर शमा यांनी एकटीने आपल्या मुलींचं पालनपोषण केलं। यानंतर वर्षापूर्वी त्यांनी अभिनेते साई बलाड यांच्याशी दुसरं लग्न केलं आहे। तर ही होती 2दा विवाह बंधनात अडकलेल्या मराठी कलाकारांची यादी। यामध्ये कोणता कलाकार नमूद करायचा राहिला असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।